दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वेगवेगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि त्याचा लेखाजोखा आपण न्यूज 18 लोकमतवर घेत असतो। आपण या आधी मालेगावातली एक बातमी पाहिली जिथे तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। आता आपण एसटी संदर्भातलीच बातमी बघूया। गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे। एसटीच्या प्रश्नावर काल राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार सुद्धा उपसलं होतं। दुसरीकडे भाजपच्या वतीने आज चक्क एसटी स्थानकालाच कुलूप ठोकण्यात आलं। एसटीचं जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे। भाजपने चालक वाहकांचा सत्कार केला। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घातलं। आमदार गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले। सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घातलं आणि कर्मचाऱ्याचा जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हे कुलूप तसंच ठेवू असं पडळकर म्हणाले। कर्मचाऱ्यांचा एका बाजूला सत्कार केला, दुसरीकडे एसटी डेपोला कुलूप घातलं। या सगळ्या घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।